हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग त्याला सुरुवात करूया. गावाकडचं जुनं वाड्यासारखं घर, उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणून मी, रोहन, शहरातून गावाकडे आलो होतो. घरात प्रमुख म्हणून माझी आत्या, सुमन आत्या. ती गावातल्या सगळ्यांना मानाची होती. तिचं रूप, तिचं डौल अजूनही लोकांच्या चर्चेत असायचा. आत्याचं वय 40शीत गेलं होतं, पण अंगभर मोकळी साडी, डोळ्यातला आत्मविश्वास, हसण्यातील मोहक झलक बघणाऱ्याला मोहित करणारी होती. घरातली मदतनीस म्हणजे शांता, 22 ते 23 वर्षाची, लांबसडक केस, सावळट पण मोहक रूप. तिच्या बोलण्यात गावठी खोडकरपणा होती. मी घरात शिरलो तेव्हा शांता अंगणात कपडे धुत होती. तिच्या हातांवर साबणाचे फेस आणि तिचं हसमुख रूप. ती मला पाहून म्हणाली, "अरे वा, शहरातून बुवा आला दिसतो. किती उंच उंच दिसतो." मीही हसून म्हणालो, "हो, पण एवढं काम पाहून वाटतंय तूच खरी हिरो आहेस." ती कळकळून हसली. त्या हसण्यातच काहीतरी वेगळं आकर्षण होतं. त्या रात्री अंगणात मी आडवा पडलो होतो. आकाशात तारे चमकत होते. आत्या माझ्या जवळ बसली. "रोहन, तुला गावात बरं वाटतंय ना?" मी हसलो. "आत्या, खरं सांगायचं तर तुम्ही इथे आहात म्हणूनच मला खूप बरं वाटतंय." आत्या थोडीशी हसली. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी लाली दाटली. "तुझ्या तोंडातून हे ऐकून मन प्रसन्न झालं." ती हळू आवाजात म्हणाली. दुसऱ्या दिवशी दुपारी आत्या झोपली होती. मी अंगणात बसलो होतो. शांता येऊन माझ्या बाजूला बसली. "काय बुवा, आमचं गाव कसं वाटतंय?" मी म्हणालो, "गाव खूप छान आहे, पण तुझ्या बोलण्यासारखा गोड काही नाही." ती खोडकरपणे हसली. "अरे वा, शहरातून शिकून आलास वाटतंय गोड बोलायला. पण जपून बर का, गोड बोलणाऱ्यांच्या मागे कुणीतरी लागतं." तिच्या बोलण्यात सूचकपणा होता. माझं मन धडधडू लागलं. संध्याकाळी अचानक ढग दाटले आणि पाऊस सुरू झाला. आत्या अंगणात उभी होती. वाऱ्याने तिची साडी थोडी उडत होती. मी तिला छत्री द्यायला गेलो. ती हसून म्हणाली, "काय रे, एवढं जपतोस मला?" मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिच्या नजरेत काहीतरी होतं. तेव्हाच शांता देखील धावत आली. आल्या आल्या पावसात आपण तिघं मिसळून अंगणात गप्पा मारूया." त्या रात्री वाड्यात दिवा मंद लावलेला. आत्या आणि शांता दोघीही माझ्या जवळ होत्या. गप्पा सुरू झाल्या. जुने किस्से, गमती-जमती. हसता हसता कधी आम्ही इतके जवळ आलो हे कळलंच नाही. आत्या शांतपणे माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. शांता खोडकरपणे म्हणाली, "अहो आत्ता, मला पण थोडा हक्क द्या की नाही." दोघींच्या नजरेत माझ्याकडे खिळल्या. त्या क्षणातलं वातावरण शब्दात सांगणं कठीण होतं. पहाटे कोंबड्याने हरवलं. वाड्याभोवती गारवा पसरला होता. आत्या हलक्या आवाजात म्हणाली, "रोहन, हे नातं आपल्या तिघातच राहू दे. बाहेरच्यांना हे कधी समजता कामा नये. लोकांना वाटेल आपण वेगळे, पण मनाने मात्र आपण कायमच जोडले गेलो आहोत." शांता हसून मान डोलावली आणि मीही शांतपणे त्यांच्या नजरेत पाहत राहिलो. त्या दिवसानंतर आमच्या आयुष्यातलं हे गुपित नातं वाड्याच्या भिंतीत कायम दडलं. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.